सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 23. तर आज डबल भाग अपलोड करते कारण उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे. तर अस्मीच्या कॉलेजमध्ये व हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली होती आणि तीही गेली, पण प्रिया अजूनही अस्मीच्याच रूममध्ये राहत होती. आणि आता इकडे शिवम तर फेस्टिवलच्या कामात गुंतला होता. तो पण आता प्रियाला स्वतःपासून दूर ठेवत होता, तिच्याशी फक्त बोलतच होता. आता 2 तारखेला सगळेजण जो हॉल बुक केला होता तिथेच रवाना झाले. शिवम सोबत अतुल तर होताच, पण त्याची रॉयल शेतकरी मित्रांची टोळी. आणि हे फेस्टिवल जसे घरच्या कार्यासारखे होते, म्हणून तर त्यांच्या बायका पण सोबत होत्या. तर आता शिवमचं काही साहित्य घरी राहिलं होतं, म्हणून ते नेण्यासाठी तो फेस्टिवल सोडून आला होता. तसे आबासाहेब म्हणाले, राजे, अहो सुनबाईने किती तयारी केली आहे, तुम्हाला मदत पण केली आहे फेस्टिवलसाठी, मग त्यांना नाही नेणार का? तो म्हणला, हो नेणार आहे ना. पण आता त्या दोघांमधला असणारा दुरावा घरच्यांसमोर येऊ द्यायचा नव्हता ना. मग काय, तो तिला सोबत घेऊन आला होता, पण तिच्यासोबत खूप बोलत नव्हता, कारण तिला वेळ दिला की ती सारखी हसायची नाहीतर जा म्हणायची. मग आता वेळ जातच होता आणि खूप सगळे फेस्टिवल पाहण्यासाठी आणि पिकांचे उत्पादन, खर्च कसे, किती याची माहिती विचारत होते. कुणी कसे कलम करावे, कुठले सेंद्रिय खत व्यवस्थापन करावे, सगळे विचारत तर होते. तशा त्यांच्या गावातील काही महिला मंडळी पण आले होते. मग काय, बायका म्हणजे कुठं काय चर्चा करतील ना, त्याचा नियमच नसतो. आता प्रिया काही बायकांना पिकांची माहिती देत होती, तर त्याच ठिकाणी असलेली एक बाई दुसऱ्या बाईला म्हणाली, काय हो, ही पाटलांची सुनबाई आहे ना? तशी ती पण म्हणली, हो. ती म्हणली, अहो लग्न झाले तेव्हा तर खूपच छान दिसत होती, पण आता. तसं प्रियाने लगेच त्यांचे बोलणे ऐकून हळूच कान देऊन त्यांच्याकडे ऐकायला सुरुवात केली. ती बाई एक दुसऱ्या बाईला म्हणाली, तिच्या चेहऱ्यावर चमक तर नाही हो, नवीन लग्न झालेली आणि हळदीचं पाणी अंगावर पडलं की किती खुलतात मुली, पण ही बघा. आणि त्यातलीच एक बाई म्हणली, अहो आत्ताच्या मुली शहरातली आहे ती, आणि शेतकरी ना मुलाबरोबर लग्न करतात, पण काय त्यांना स्वीकारतच नाही. मग काय होणार, चमक तरी कशी येईल ना चेहऱ्यावर. पण आता इकडं प्रिया विचारात दंग झाली होती. तेव्हा जान्हवी म्हणली, का, काय झाले, इतकी गप्प काय आहेस? ती म्हणली, काय हो ताई, मी छान दिसते की नाही? ती म्हणली, हो दिसते ना. प्रिया पुन्हा म्हणली, मग माझ्या चेहऱ्यावर चमक आहे की नाही? ती म्हणली, हो आहे. मग ती पुन्हा म्हणली, काय हो ताई, ही नवऱ्याच्या प्रेमाच्या सुखाची चमक कशी असते हो? आणि आता जान्हवी डोक्यावर हात मारून घेत म्हणली, तरीच अजून हा प्रश्न का विचारला नाही, मला वाटलंच होतं. चल बोल, कोण म्हणालं ग तुला? ती म्हणाली, कुणी नाही म्हणाले, पण ती काय आहे ना, काही बायका माझ्याबद्दल असेच बोलत होत्या तिकडे. जान्हवी म्हणाली, संध्याकाळी सांगेल हा, आता हे काम पूर्ण करू. पण आता शिवम जान्हवीला खुणावत म्हणाला, इतकी नाराज काय आहे? तशी जान्हवी ही खुणावत म्हणली, मी समजावते ना, मी आहे. आता फेस्टिवलचे असेच 3 दिवस निघून गेले. खूप छान झाले होते सगळे, पण प्रिया खूप नाराज होती. वर्तमानपत्रात शिवमचे खूपच कौतुक आले होते. प्रियाचे व त्याचे जोडीने फोटो पण आले होते, पण तरीही ती खुश नव्हती. मग काय, अतुल, जान्हवी आणि त्यांच्या रॉयल टोळीने त्यांना एक करायचे ठरवले होते, आणि त्यांच्यात अजून एक जण सामील होणार होता बरं का. आता पावसाळा होता, त्यात श्रावण महिना, आणि मग काय, तिची पहिली मंगळागौर होती. त्याचीच तयारी तर आईसाहेबांनी खूपच छान केली होती, कारण एकुलती एक सून आणि त्यात खूप लाडाची. पण आता ती किचनमध्ये काम करत असताना आईसाहेबांनी तिला आवाज दिला, तर तिचं लक्षच नव्हतं. त्या तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवून म्हणाल्या, अहो सुनबाई, कुठं हरवलात? किती वेळ झाला मी आवाज देते तुम्हाला. पण आता त्यांचं नातं एकदम आई आणि लेकीच्या पेक्षाही
जास्त चांगलं झालेलं होतं. त्यांनी असं विचारलं आणि तिथेच प्रियाचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिने सरळ त्यांच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. त्या म्हणल्या, अहो काय झाले सुनबाई, तुम्ही का रडताय? राजे काही बोललेत का? ती म्हणाली, नाही, ते नाही काय बोलले. त्या म्हणाल्या, मग तुमच्या डोळ्यात जर त्यांनी पाणी पाहिलं तर काय म्हणतील ते? चिडतील ना? आणि काय विचार करतील ते सांगा बरं तुम्ही. बरं आता काय झालंय ते सांगा. आणि तिनं रडत रडत सगळं सांगितलं. पण आता आईसाहेबांना हे माहिती होतं की ते दोघं एकत्र अजूनही नाहीत. मग हे असं होणं साहजिकच होतं, कारण यात चुकी तिची नव्हती, पण त्याचे त्यांचे राजेच नव्या नव्या नवरीला टाइम देत नव्हते. आणि जरी टाइम दिला तरीही प्रिया त्याला पुढे जाऊच देत नव्हती. मग हे असं होणं साहजिकच होतं. सारखे हसून किंवा त्याला अडवून नको म्हणायची आणि नकार द्यायची. मग हे असं होणारच ना. पण आता आईसाहेबांनी तिला समजावत म्हणाल्या, तुम्ही रडणं बंद करा बरं, आणि मी आहे ना, मी करते सगळं आणि सगळं निभावून घेते. तुम्ही काय आज ना उद्या एकत्र याल आणि लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं द्यायचं, असं म्हणून त्यांनी मनोमन एक योजना आखली. मग तो दिवस उजाडला. संध्याकाळी सगळे आवरून तिची मंगळागौर पूजन करण्यासाठी आले होते. पण वेगवेगळे खेळ चालू झाले. सगळे पुरुष मंडळी बाहेर होते. आता अतुलला सुद्धा माहिती होतं की आईसाहेब आपल्या बाजूने आहेत म्हटल्यावर. आणि जान्हवीने रॉयल टोळीच्या मेंबरला डोळा मारला आणि काय पाडले की प्रियाला खाली. आता तिच्या गुडघ्याच्या वर लागलं होतं, तर ती खूप वेदनेने विवळत होती. पण या सगळ्यात आईसाहेब पण सामील होत्या, कारण त्यांनी पाहिलं होतं ना, 2 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना झोपलेलं. मग काय, जान्हवी बाहेर गेली तसे शिवमला खूप घाबरून म्हणाले, अहो प्रिया पडली आहे, तिला उठता येत नाही. आणि शिवम म्हणला, कुठे, कशी? आणि पळतच घरात जाण्यासाठी निघाला. तर अतुलने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, इतकी काय घाई आहे रे, थोडं थांब. तसं तो म्हणला, अरे ती पण. तशी जान्हवी म्हणाली, अहो भाऊजी, जे केले ना ते तुमच्यासाठीच केले आहे. तो म्हणला, केले म्हणजे? तो म्हणाला, म्हणजे हे तुम्ही केले का? आणि असं म्हणून डोक्याला हात मारून घेत म्हणला, अरे असं नव्हतं रे करायचं. तर आता अतुल म्हणाला, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो हम उंगली नहीं टेढ़ी करते, हम पूरा डब्बा खोलकर निकालते. तो म्हणाला, बरं बरं बाबा समजलं. आणि तो गेला. आता आधी तिथेच बसलेली होती आणि आईसाहेब खोटं खोटं तिच्या समोर म्हणत होत्या, हे सगळं माझ्यामुळंच झालं. एकतर माझी सुनबाई खूपच नाजूक आहे. नसती केली मंगळागौर तर बरं झालं असतं. त्यांना साधं थंड पाणी पण सहन होत नाही. आणि आता तो म्हणला, आईसाहेब काही होत नाही, मी आहे ना, असे म्हणून तो डॉक्टरांना बोलावतो म्हणाला. आईसाहेब म्हणला, अहो आधी त्यांना तुमच्या रूम मध्ये न्या, मी हळदीचा लेप पाठवते. आणि आता त्याने तिला सगळ्यांसमोर उचलून घेऊन वर जाता जाता म्हणाला, बघ मी म्हणालो होतो ना, तुला सगळ्यांसमोर उचलून आणीन माझ्या रूम मध्ये. आणि तिला अजून त्याच्या गळ्यात मिठी मारून ठेवत म्हणाली, अहो खूपच दुखतोय हो. तो म्हणला, अगं मी आहे ना, मी बघतो ना, चल. आता तिला त्याच्या बेडवर ठेवून म्हणाला, थांब हं, औषध आणतो लावण्यासाठी. आणि तेवढ्यात जान्हवी आली हळदीचा लेप घेऊन आणि ती वाटी शिवमला दिली आणि म्हणाली, हे घ्या भाऊजी. आणि हो, खूप उशीर झालाय, आधी दार बंद करून घ्या बरं. तसं त्यानेही दार बंद करून घेतलं. शिवम तिच्या पायापाशी बसला आणि म्हणाला, कुठे लागले बघू.
तसा तो तिची पायावरची थोडी साडी वर करत म्हणला, इथे? ती म्हणाली, नाही. थोडे अजून वर. तो म्हणला, इथे? ती म्हणाली, नाही, अजून थोडे वर. आता ती अशीच अजून थोडे वर, अजून थोडे वर म्हणत होती. आणि आता त्याला तिच्या गुडघ्याच्या वर, तिच्या गुबगुबीत मांडीवर त्याला लाल डाग दिसला. पण तिचे इतके सुंदर, देखणे, आकर्षक गोरेपान पाय जे मांडीपर्यंत उघडे होते, ते पाय पाहून मात्र सगळा निशब्द झाला होता आणि नुसते आवंढ्यावर आवंढे गिळत होता. आणि आता तो त्याच्या हातानेच लेप लावत होता. ती मात्र त्याच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शाने डोळे मिटून अनुभवत होती. आणि त्याने जरा दाबलं की म्हणायची, जरा हळू ना. तसा तो पुन्हा जोरात दाबायचा आणि ती बेडशीट घट्ट पकडून ठेवत त्याचे होणारे रपटप स्पर्श डोळे मिटून शांत सोसत होती. तसा तो म्हणला, अजून थोडं वेळ, म्हणजे बरे वाटेल. आणि आता तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, अहो, अजून थोडेसे वर. आणि तो पुन्हा तिची साडी वर घेणार तशी तिनेच लाजून साडी खाली घेतली. पण आता त्याच्या हाताचा स्पर्श आणि त्यातील रपटप असणारा प्रेम स्पर्श हवा हवासा वाटणारा होता तिला. आणि आता तिला होणारा स्पर्श बंद का झाला हे पाहण्यासाठी तिने डोळे उघडले, तर तो दूर जात होता. ती म्हणाली, अहो, काय झाले? दूर का चाललात? अजून नाही बरं वाटत आहे. अजून करा ना थोडीशी मालिश. तो म्हणाला, बरं, बघ अजून काही झाले तर मला जबाबदार धरशील. ती म्हणाली, नाही. तसा तो आता तिच्या फारच जवळ बसला. त्याने आता तिच्या साडीवर घेऊन म्हणाला, माझ्या डोळ्यात पहा, वेदनेकड नाही. तशी ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, अहो, नवऱ्याच्या प्रेमाची सुखाची चमक कशी असते हो? तो म्हणला, हे विचारणार आहेस का तू आता? ती म्हणले, अहो, सांगा ना. तो म्हणला, नवऱ्याचं प्रेम म्हणजे काय हे तरी तुला माहिती आहे का? ती म्हणाली, हो. तुम्ही घेता ना ही अशी काळजी? तो म्हणला, अगं, ते तर मी घेतच राहील. प्रेम म्हणजे दोघं पण एक असणं. आता ती निशब्द झाली होती. त्याच्या डोळ्यात तिला आता वेगळेच काहीतरी दिसत होती. ती खूप मन लावून त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्याने तिला नजरेतच पाहत तिच्या गुलाबी ओठांना त्याच्या हाताच्या 2 बोटांनी धरून हळू चिमटा घेऊन तिला म्हणाला, हे सगळं असे अगदी एकत्र होण्यासाठी तू तुला तयार केला आहेस का? सांग बरं. ती म्हणाली, हो, केलं आहे. आणि ती मागे उशीला टेकली. आता तीही त्याच्या होणाऱ्या स्पर्शाच्या नशेत गोऱ्या गोऱ्या मांडीवर त्याच्या रपटप हाताचे होणारे स्पर्श, ओठावर होणारे स्पर्श खूप खूप रिलॅक्स होऊन अनुभवत होती. पण नाही, आता शिवमने तिला दूर केलं आणि म्हणाला, हे बघ, असं असते प्रेम सुखाची चमक. बघ तुझा चेहरा कसा वाटतोय? आणि ती खूप लाजून खाली पाहत म्हणाली, मग हे सुख मला रोज आवडेल आणि तुमच्यावर प्रेम करायला पण. पण आता शिवम मनातच म्हणला, तू खरंच खूपच नाजूक आहेस ग. आता हे असं तुला सांगून सांगून एक एक दिवस तुला पुढे नेऊन सगळं माझं करून घेईल. मी तुला ओरबाडून नाही मिळवणार, तर खूप हक्काने तूच मला म्हणाली पाहिजेस की आता मी तुमची संपूर्ण व्हायला तयार आहे म्हणून. असं म्हणून तो सोफ्यावर झोपला आणि ती बेडवर. सकाळी सकाळी लवकर उठून तो खाली गेला. पण तिला जरा पायात कळ येतच होती. तेवढ्यात जान्हवी आली तिला पाहण्यासाठी आणि तिला आईसाहेबांनी सांगितलं होतं त्यांच्यात काही पुढे गेले की नाही ते विचारायला. आणि जान्हवी रूममध्ये आली तर तिनं सोफ्यावर एक पांघरून पाहिलं आणि म्हणाली, हे काय, भाऊजी इथे झोपतात का? ती म्हणाली, हो, तिथेच झोपतात. प्रिया. आणि तिने प्रियाच्या डोळ्यात हळूच धक्का देऊन म्हणली, अगं, म्हणजे अजून पण तुम्ही एकत्र नाही आलात का? आणि प्रिया म्हणाली, ते काय असतं? आणि आता जान्हवी डोक्यावर हात मारून घेत म्हणाली,
तू त्या दिवशी म्हणत होतीस ना, प्रेम सुख म्हणजे काय असतं? ती म्हणाली, अगं मग स्वतःला नवऱ्याच्या हातात संपूर्ण सोपवून देणं, त्याच्या बदल्यात स्वर्गाहून जास्त सुखाचा आनंद घेणं आणि त्यानेच येते बघ नवीन लग्न झाल्याची चमक चेहऱ्यावर, कळलं का? तशी ती म्हणली, अहो ताई, त्यांनी तर फक्त मला असं म्हणून शांत झाली. जान्हवी म्हणाली, ते फक्त ओठांवरच थांबले ना? ती म्हणाली, हो, तुम्हाला कसे माहिती हो? ती म्हणाली, अगं तू खूपच नाजूक आहेस ना, म्हणून कदाचित. बस चला आता, मी तुला मदत करते आवरण्यासाठी. आणि हो, इथून पुढे आता साडीच घालायची आहे, दुसरं काही नाही, कळलं? आणि रोजच्या रोज खूप छान आवरून भाऊजींच्या समोर जायचं आहे, कळलं का? ती म्हणली, ठीक आहे, पण आता त्यांना तुझ्या जाळ्यात कसं फसवायचं ना, ते आम्ही पाहतो. असं म्हणून जान्हवी तिच्यासोबत हसली. तर उद्या सकाळी सुद्धा एक भाग अपलोड होणार आहे, तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला ते.